नमस्कार. शुधा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा मऊसूत गुरगुट्टी भात म्हणजेच मूग डाळ खिचडी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथे मी 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही इंद्रायणी तांदूळ घेतला तर भात अजून खूप सुंदर चविष्ट आणि अगदी मऊसूत होतो. आणि तांदूळ इथे डायरेक्ट आपण कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी पाऊण वाटी पिवळी मूग डाळ घेतलेली आहे. इथे तुम्ही डाळ तांदळाचं प्रमाण समानही घेऊ शकता. आता इथे डाळ तांदूळ दोन्ही छान निवडून स्वच्छ करून कुकरमध्ये एकत्र करून घेतले आहे आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता डाळ तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर इथे मी पाणी टाकले आहे. पाण्याचे प्रमाण इथे मी 3.5 ग्लास असे घेतलेले आहे. तुम्हाला अजून थोडा मऊ लुसलुशीत पातळ पाहिजे असेल तर 4 ग्लास पाणी टाकले तरी चालते. आता या भातात मी चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून जिरे, पाव चमचा हिंग टाकून चांगले आता चमच्याने मिक्स करून घेतले आहे. आता मिश्रण ढवळून झाल्यावर हा कुकर गॅसवर ठेवायचा आणि गॅसची फ्लेम मोठी करून एक मोठी दणदणीत उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि एकदा चमच्याने पुन्हा चांगले ढवळून घ्यायची. कुकरचे झाकण पूर्णपणे न लावता अर्धवट ठेवायचे आणि भातामधले पाणी थोडेसे आटू द्यायचे. याचे कारण असे की लगेच जर तुम्ही पाणी असतानाच कुकरचं झाकण लावलं तर जेव्हा शिट्टी होईल त्या शिट्टीमधून सगळं पाणी बाहेर पडेल आणि आपला कुकर व गॅस दोन्ही खराब होतील. आता 3 ते 4 मिनिटांनंतर बघा पाणी थोडेसे कमी झालेले आहे. आता त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचे आणि ढवळून मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आता कुकरचं झाकण पूर्णपणे बंद करायचे आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या. आता बघा आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि इथे पहा पाणी कमी असताना आपण कुकरचे झाकण लावले म्हणून जास्त पाणी असे ओघळून निघालेले नाहीये. थोडे थोडे थेंब फक्त बाहेर आलेले आहेत. आता आपण कुकरचं झाकण उघडूयात. बघा किती सुंदर मऊसूत भात तयार झालेला आहे. छानपैकी त्याला ढवळून घ्यावा. तुम्हाला याहीपेक्षा थोडा अजून पातळ पाहिजे असेल तर पाण्याचे प्रमाण थोडेसे वाढवायचे. आता छानपैकी हा मऊसूत गुरगुट्ट्या भात एका प्लेटमध्ये असा गरमागरम वाढायचा आणि त्यावर छानपैकी तुपाची धार टाकायची आणि लोणच्यासोबत पापडासोबत हा गरमागरम ताव मारायचा. तर मग मंडळी कसा वाटला आजचा मेनू? छान ना? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि त्याहून जास्त आवडला तर एक कमेंट जरूर करा. धन्यवाद.